रात्री ओंकारेश्वरचे दर्शन घेऊन आम्ही सकाळी उज्जैनमध्ये पोचलो आणि चाललो थेट महाकाल यांच्या दर्शनासाठी. तर नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आहे मध्य प्रदेशातील पवित्र नगरी उज्जैन येथे, जिथे प्रत्येक कणात शिवशक्तीचा वास आहे आणि जिथे काळालाही अधीन ठेवणारे महादेव विराजमान आहेत. महाकाल यांच्या दर्शनाला जाताना इथे आम्ही कपाळावर चंदनाचा लेप लावला. हा लेप कपाळाला लावल्यानंतर मन अतिशय शांत आणि आत्मा अगदी शिवमय होऊन गेला. हा चंदनाचा लेप केवळ सुगंध नाही, तर भक्ती, श्रद्धा आणि समर्पणाचा दिव्य अनुभव आहे. हा चंदनाचा लेप आम्ही सर्वांनी लावला आणि पुढे महाकाल यांच्या दर्शनासाठी निघालो. जय महाकाल. जय महाकाल की. मध्य प्रदेशातील शिप्रा नदीच्या काठावर वसलेले हे श्री महाकालेश्वरचे मंदिर हे आपल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. महाकालेश्वरचे दर्शन घेताच असे वाटले की आपले वेळेने पाऊल थांबवलेले आहे. महाकालाच्या तेजाने उजळलेलं वातावरण असे वाटले की मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश भरून गेल्यासारखे. डोळे मिटताच घंटानाद, मंत्रोच्चार आणि धुपाच्या सुवासाने एक वेगळीच दुनिया उलगडली, जिथे ना चिंता ना भय, फक्त शांतता.
या परिसरातील वातावरणामुळे आणि महाकाल यांच्या दर्शनाने माझ्या हृदयात एक अनोखी ऊर्जा उसळलेली होती. डोळ्यामध्ये न कळत अश्रू, पण ते दुःखाचे नव्हते. ते होते समाधानाचे, शांतीचे आणि भक्तीचे. तर तुम्ही पण उज्जैनला महाकालेश्वरच्या दर्शनासाठी अवश्य या. नंतर आम्ही राजस्थानला जयपूर या ठिकाणी गेलो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाकाल, हर हर महादेव.